Next is addition reaction. Activity open apparatus. Test tubes, droppers, etc. तर एक काही टेस्ट ट्यूब आणि ड्रॉपर्स आपल्याला घ्यायचे. केमिकल्स टिंक्चर iodine, bromine water, liquefied vanaspati ghee, various vegetables oil, peanuts, safflower, sunflower oil, olive, etc. आता टिंक्चर आयोडीन, ब्रोमिन वॉटर, लिक्विफाईड वनस्पती घी, त्यानंतर काही व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आपल्याला, जसं की पीनट ऑइल असेल, शेंगदाण्याचं तेल, सॅफ्लॉवर करडई तेल असेल, सनफ्लॉवर सूर्यफूलचं असेल आणि ऑलिव्ह. ओके. तर ऑलिव्ह म्हणजे एक प्रकारचं, त्याला मराठीमध्ये पण ऑलिव्हच म्हणतात, ऑलिव्ह वगैरे आहे समजा. ओके. एक हिरवट पिवळ्या रंगाचं एक फळ असतं, तर त्याच्यापासून ऑइल तयार होते, ऑलिव्ह. आता प्रोसिजरबद्दल बोलू आपण. Take 4 ml oil in a test tube and add 4 drops of tincture iodine or bromine water in it. आता आपलं काय करायचं आहे, 4 मिलीलिटर ऑइल घ्यायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये. 4 टाईप्स आहे आपल्याकडं, कोणत्याही प्रकारचं व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आपल्याला. ओके. आता सनफ्लॉवर तर इझिली अवेलेबल असतं आपल्याकडं, आणि त्याच्यामध्ये 4 थेंब आपल्याला टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटरचे त्यामध्ये ॲड करायचे आहेत. Shake the test tube. आणि त्यानंतर टेस्ट ट्यूबला थोडंसं हलवायचं, म्हणजे शेक करायचं. Find out whether the original color of bromine or iodine disappears or not. आणि ओव्हरऑल ऑब्झर्वेशन जर पाहिलं आपण, तर या रिॲक्शनमध्ये काय होतं की आयोडीन आणि किंवा ब्रोमिन याचा जो ओरिजिनल कलर आहे ना, हा निश्चितच काय होतो या ठिकाणी डिसॅपियर होतो. Repeat the same procedure using other oils and vanaspati ghee. आणि हीच प्रोसेस आपल्याला ब्रोमिन आणि आयोडीनसोबत ऑइल किंवा वनस्पती घी, कारण घीला सुद्धा मला वाटतं त्याला थोडंसं हॉट केलं त्याचं ऑइलसारखंच तयार होतं, आहे की नाही. In the above activity, the observation of the disappearing or diminishing color of bromine or iodine indicate that bromine or iodine is used up. आणि ओव्हरऑल काय झालं की वरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे ब्रोमिन किंवा आयोडीन आहे, तर ज्यांचा जो ओरिजिनल कलर होता सांगितल्याप्रमाणे तो डिसॅपियर किंवा कमी होणे, याला आपण खूप कमी होणे म्हणजे याला आपण काय शब्द वापरतो, डिमिनिश. आणि यावरून इंडिकेशन काय मिळतं की रिॲक्शनमध्ये ब्रोमिन किंवा आयोडीन हा काय गेला, यूज केला गेला, म्हणजे वापरला गेला, कारण त्यांचं अस्तित्व रिॲक्शनमध्ये थोडंसं कमी झालं. This means that bromine or iodine has undergone a reaction with the concerned substance. आणि रिॲक्शनमध्ये ब्रेकिंग अँड मेकिंग बॉन्ड हे जे आहे ते चालतच असतं. आता ओव्हरऑल एक सबस्टन्स दुसऱ्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं आहे या ठिकाणी. ओके. सो ओव्हरऑल काय झालं की ब्रोमिन किंवा आयोडीन हे रिॲक्शनमध्ये गेले आणि कन्सर्न सबस्टन्ससोबत ते काय झाले, ॲड झाले, अँड दॅट्स वाय ते काय झाले, डिसॅपियर किंवा डिमिनिश झाले त्यांचं ओरिजिनल कलर. This reaction is an addition reaction. आणि या रिॲक्शनला आपण कोणतं रिॲक्शन म्हणतो, ॲडिशन रिॲक्शन म्हणत असतो. When a carbon compound combines with another compound to form a product that contain all the atoms in both the reactants, it is called an addition reaction. सो डेफिनेशन आपल्याकडे आहे की जेव्हा ही कार्बन कंपाऊंड हा अनदर कंपाऊंडसोबत कंबाईन होऊन त्यांच्या प्रोडक्टमध्ये ओके सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल. म्हणजे काय अर्थ याचा, सिंगल, हे की नाही. तर कार्बन कंपाऊंड्स आणि अदर कंपाऊंड्स किंवा 2 or more कंपाऊंड्स हे एकत्र आले आणि त्यांनी काय तयार केलं, या ठिकाणी सिंगल प्रोडक्टचं फॉर्मेशन केलं. ओके. सो इट इज अ ॲडिशन रिॲक्शन. फक्त ॲडिशन रिॲक्शनमध्ये एक एलिमेंट हा काय असला पाहिजे, कार्बन कंपाऊंड असला पाहिजे. Unsaturated compounds contain a multiple bond as their functional group. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कार्बनमध्ये डबल और ट्रिपल बॉन्ड आपण पाहिलेला आहे. सो मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळं ओके, तर त्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट आहे ॲज देअर फंक्शनल ग्रुप. ओके. They undergo addition reaction to form a saturated compound as the product. आणि ॲडिशन रिॲक्शनचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे की यामध्ये
जे कंपाऊंड्स आहेत तर त्यांचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं, सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये होतं. कारण कन्सर्ड सबस्टन्ससोबत ते ॲड झाल्यानंतर त्यामध्ये जे मल्टिपल बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं सिंगल बॉन्डचं. दॅट्स वाय जे प्रोडक्ट्स असेल तर त्यांची आयडेंटिटी काय असेल, सॅच्युरेटेड कंपाऊंड. The addition reaction of an unsaturated compound with iodine or bromine take place instantaneously at room temperature. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जे आहे तर त्यांची होते ॲडिशन रिॲक्शन, आणि हे होत असताना ॲडिशन रिॲक्शन ज्या सबस्टन्ससोबत होते ते आयदर आयोडीन किंवा ब्रोमिन असू शकतात. आणि या रिॲक्शनचं एक वैशिष्ट्य आहे, हे रिॲक्शन इन्स्टंटेनियसली घडते आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या टेम्परेचरची आवश्यकता नाही. म्हणजे जे जनरल टेम्परेचर आहे किंवा ज्याला आपण रूम टेम्परेचर म्हणतो, जे की आपण 25 डिग्री सेल्सिअस जनरली कन्सिडर करतो, तर त्या तापमानालासुद्धा ही रिॲक्शन घडून येते. Moreover, the color change can be felt by eyes. आणि विशिष्ट म्हणजे की या रिॲक्शनमध्ये जो कलर चेंज व्हायला तर तो आपण आईजनं सुद्धा फील करू शकतो. Therefore, this reaction is used as a test for detection of a multiple bond in a carbon compound. आता कार्बन कंपाऊंड्समध्ये मल्टिपल बॉन्ड्स आहे किंवा नाही, म्हणजे आयदर ते सॅच्युरेटेड आहे किंवा अनसॅच्युरेटेड आहे हे डिटेक्ट करण्यासाठी आपण अशा पद्धतीची काय वापरू शकतो, ॲडिशन रिॲक्शन. ही त्याची काय आहे, कलर टेस्ट आहे. In the above activity, the color of iodine or bromine disappears in the reaction between an oil and iodine. However, there is no color change with वनस्पती घी. हां, आता या ॲक्टिव्हिटीमध्ये एक रिझल्ट त्यांनी समोर दिला आहे की आयोडीन किंवा ब्रोमिनचा जो कलर आहे तो निश्चितच ऑइल किंवा आपण पाहिलं की ऑइल किंवा आयोडीन जे आहे ना, कलर जो आहे आयोडीन आणि ब्रोमिनचा, तर हा डिसॲपियर होतो जेव्हाही ऑइलची रिॲक्शन आयदर ब्रोमिन किंवा आयोडीनसोबत होईल. मात्र जर ब्रोमिन किंवा आयोडीनची रिॲक्शन जर वनस्पती घीसोबत होत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कलर चेंज येत नाही. What inference will you draw from this? Which of the substance do contain a multiple bond? आता मुळात जर पाहिलं आपण तर जे वनस्पती घी त्यामध्ये कलर चेंज न होण्यामध्ये आपल्या लक्षात आलं सॅच्युरेटेड असेल तो, हे की नाही, अदरवाईज तो कलर चेंज झाला असता. तर एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं की वनस्पती घी जे आहे ना हे ऑलरेडी ऑइलपासून तयार झालेलं असतं. लक्षात आलं का? तर ते व्हेजिटेबल ऑइल जे असतात तर त्यांना आपण हायड्रोजिनेट करून, ओके, हायड्रोजिनेट म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये काय आपण हायड्रोजन ॲड केलं ॲडिशन रिॲक्शनसारखं, आणि ऑलरेडी ते ॲडिशन रिॲक्शनच तयार झालेले प्रोडक्ट्स आहे. दॅट्स वाय ते या ठिकाणी कलर चेंज दाखवणार नाही. आणि विच ऑफ द सबस्टन्स डू कंटेन अ मल्टिपल बॉन्ड, तर मल्टिपल बॉन्ड डबल ऑर ट्रिपल बॉन्ड ज्यांच्यामध्ये आहेत, हे की नाही, आणि जे की कोणत्याही प्रकारचे ॲडिशन रिॲक्शन तयार झाले नसतील तर अशा पद्धतीचे सबस्टन्समध्ये काय असू शकतो, मल्टिपल बॉन्ड असू शकतो. स्टेरिक ॲसिड आहे तर याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C17H35COOH. आता ॲक्च्युअल हा सॅच्युरेटेड टाईप्स आहे. दॅट्स वाय याच्यामध्ये नंबर ऑफ डबल बॉन्ड्स हे 0 असतील, आणि आयोडीनला तो काय करू शकत नाही, डिकलराईज करू शकत नाही. ऑलिक ॲसिड जो आहे हा सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, आणि यामध्ये एक जो आहे डबल बॉन्ड आपल्या कार्बन कार्बनमध्ये दिसून येईल, आणि दॅट्स वाय तो आयोडीनला काय करेल, डिकलराईज. पॅल्मेटिक ॲसिड ज्याचा फॉर्म्युला C15H31COOH आहे, यामध्ये डबल बॉन्डची संख्या ही 0 आहे कारण तो सॅच्युरेटेड आहे, आणि दॅट्स वाय तो आयोडीनला डिकलराईज करत नाही. आणि लिनोलिक ॲसिड जे आहे C17H31COOH. आता यामध्ये आपण हे एक पण ट्रिक आहे पहा, आपण अल्केन आणि अल्किनचा जे जनरल फॉर्म्युला आहे तो वापरून पण करू शकतो. आता कार्बनची संख्या 17 होती पहिल्यामध्ये, है ना, सॉरी 18 होती. आता यामध्ये हे जो कार्बन आहे ना, हा कार्बन आपल्याला काउंटमध्ये घ्यायचा नाही, कारण तो कार्बन काय करायला एक ऑक्सिजनसोबत डबल बॉन्ड तयार करतो नाही एकासोबत सिंगल, म्हणजे तो कशामध्ये आहे, तो अटॅचमध्ये आहे. म्हणजे एक काय करायला
ऑक्सिजनसोबत डबल बॉन्ड तयार करतो आणि एक अल्कोहोलिक ग्रुपसोबत सिंगल बॉन्ड तयार करतो. बरोबर आहे का? म्हणून आपलं काय करायचं आहे, तो आपण काउंटमध्ये धरला नाही तर पहा एच किती आहे, कार्बन किती आहे 17 आणि हायड्रोजन काय आहेत 35 आणि 1 36, म्हणजे 2 जास्त आहे, म्हणजे याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असला पाहिजे. बरोबर आहे का? याला पण आपल्याला काउंटमध्ये घ्यायचं नाही. 17 आणि हायड्रोजनची संख्या किती होईल 34, म्हणजे हा अल्किन फॅमिली बिलॉंग करला, म्हणजे ते डबल बॉन्ड आहेच. आता याला आपल्याला काउंटमध्ये घ्यायचं नाही. 15 इथं 31 आणि 21 झाले 32, म्हणजे इथं पण अल्केनचा फॉर्म्युला लागू व्हायला म्हणजे इथं आहे ना, आणि हा पण आपल्याला ड्रॉप करायचा आहे. आता हे 17 दोन्ही 34 व्हायले, 34 म्हणजे आणखीन 2 कमी झाले, म्हणजे याच्यामध्ये किती डबल बॉन्ड असले पाहिजे 2 डबल बॉन्ड असले पाहिजे. यामध्ये किती डबल बॉन्ड असले पाहिजे 2 डबल. म्हणजे ॲनालिसिस जर केलं आपण व्यवस्थित तर आपल्या लक्षात येईल की कलर टेस्ट म्हणजे असं वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही असं कोणतंही फॅटी ॲसिड दिलं तुम्हाला तर सी डबल बॉन्ड CO आहे ना, या ग्रुपला थोडं निग्लेक्ट करून अल्किनचा फॉर्म्युला जर ॲप्लिकेबल केला तर तुम्ही सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे आणि डबल बॉन्डचे नंबर्स किती आहे हे आयडेंटिफाय करू शकता. देन The unsaturated compounds can also undergo addition reaction with hydrogen to form a saturated compound. आता ही रिॲक्शन तुम्हाला 12th सायन्सला सुद्धा आहे बघा. ॲडिशन रिॲक्शन जे आहेत ना, तर अनसॅच्युरेटेड जे कंपाऊंड्स आहेत हे ॲडिशन रिॲक्शनचे अंडरगो गेले, अर्थातच ते हायड्रोजनसोबत जर ॲड झाले तर डेफिनेटली ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं काय करतात फॉर्मेशन करतात. आणि इथं तुम्हाला एक जनरल रिॲक्शन पण दाखवलेली आहे की पहा कार्बनचे जे डबल बॉन्ड्स आहेत है ना, हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन झाला, जनरल फॉर्म्युला त्याला आपण म्हणू. तर याची रिॲक्शन कशासोबत व्हायली हायड्रोजनसोबत व्हायली. आता हायड्रोजनसोबतची रिॲक्शनची कंडिशन आहे की याला एक कॅटलिस्ट लागतो, आयदर निकेल किंवा प्लॅटिनम. तर प्लॅटिनम किंवा निकेलच्या प्रेझेन्स, त्याला ॲक्च्युअल रेनी निकेल म्हणतात पण निकेल ठीक आहे. हां, प्लॅटिनम आणि निकेल यांच्या प्रेझेन्समध्ये काय होतं डबल बॉन्ड ब्रेक होतं. आता जेवढे डबल बॉन्ड ब्रेक झाले त्या प्रत्येक ठिकाणी कोण ॲड होणार, या ठिकाणी हायड्रोजन. म्हणजे या डबल बॉन्डमधला एक सिंगल बॉन्ड रिॲक्ट होतो, म्हणजे एक व्हॅलेन्सी दोन्ही कार्बनची काय झाली क्रिएट झाली. मग ती व्हॅलेन्सी फुलफिल करण्यासाठी दोन्ही ठिकाणी काय अटॅच होतो हायड्रोजन अटॅच होतो. ओके, सो अशा पद्धतीनं अनसॅच्युरेटेडचं रूपांतर कशामध्ये होईल सॅच्युरेटेडमध्ये. However, it is necessary to use a catalyst like platinum or nickel for this reaction. आणि या रिॲक्शनसाठी प्लॅटिनम किंवा रेनी निकेल यांची काय असते आवश्यकता असते. ते कॅटलिस्ट असतात, ते रिॲक्शनचा काय वाढवतात रेट वाढवतात. ओके, We have already seen that catalyst is such a substance due to presence of which rate of reaction change without causing any disturbance to it. आता कॅटलिस्ट जे आहे त्यांना आपलं डेफिनेशन या अगोदर पण पाहिले आहे की ते अशा प्रकारचे सबस्टन्स आहे की जे ॲक्च्युअल केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, मात्र केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे त्यावर काय करतात ते इम्पॅक्ट करतात. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन हा चेंज करणे. उदाहरणार्थ एखादी रिॲक्शन कमी टेम्परेचर होत असेल तर जास्त टेम्परेचर होत असेल तर तो टेम्परेचर आपण पॉईंट काय करू शकतो रिड्यूस करू शकतो. तर असे हे कॅटलिस्ट असतात आणि प्रोडक्ट्समध्ये आणि रिॲक्टन्समध्ये कोणतेही डिस्टर्बन्स ते येऊ देत नाही. ओके, म्हणजे त्यांना आपल्याला प्रोडक्ट्समध्ये मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. This reaction is used for hydrogenation of vegetable oils in presence of nickel catalyst. हां, आता आपण वनस्पती घीला जेव्हा डिफाईन केलं होतं तेव्हा शब्द काय वापरला होता आपण हायड्रोजिनेटेड जे ऑइल आहे है ना, त्यापासून वनस्पती घीचं काय केलं आपण फॉर्मेशन केलं. दॅट्स वाय वनस्पती घीला आपण काय म्हणलो होतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणलो होतो. लक्षात ठेवायचं ज्याही रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ॲड होतो त्याला म्हणायचं हायड्रोजिनेशन, आणि ज्याच्यातून हायड्रोजन रिमूव्ह होतो त्याला डिहायड्रोजिनेशन. वॉटर ॲड होत असेल तर हायड्रेशन, वॉटर रिमूव्ह होत असेल तर डिहायड्रेशन. त्या पद्धतीनं रिॲक्शन हायड्रोजन ॲड झालेलं आहे ॲडिशन रिॲक्शनमुळं, त्यामुळं आपण त्या रिॲक्शनला काय म्हणू हायड्रोजिनेशन रिॲक्शन म्हणू. आणि वनस्पती ऑइलचं हायड्रोजिनेशन करायचं असेल तर ते कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं निकेल कॅटलिस्ट. You have seen in the above activity that iodine test indicates presence of multiple bonds, double bond in particular, in the molecule of oils, while vanaspati ghee is found to be saturated. आता आयोडीन किंवा ब्रोमिनची टेस्ट आपण पाहिली आणि त्यांचा कलर जर डिप्स ॲपियर होत असेल तर ते सॅच्युरेटेड कंपाऊंड्स होते. बरोबर आहे, अर्थात त्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट होत आहे आपण पाहिलं. आणि हे सर्व प्रकारचे ऑइल्समध्ये होतं आहे की नाही, जे आपण
कडीचं असेल, सनफ्लावर असेल, हे ना, ते घेतले होते सॅफ्लावर वगैरे. आणि मात्र वनस्पती घी जी आहे तर त्यामध्ये ब्रोमीन किंवा आयोडीनचा जो कलर टेस्ट आहे तो कलर डिसॅपियर झाला का? नाही, तो डिमिनिश झाला नाही. अँड दॅट्स वाय वनस्पती घी हे काय आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. The molecule of vegetable oil contain long and unsaturated carbon chains. आता जी व्हेजिटेबल ऑइल्स असतात तर त्यांचे मॉलिक्यूल जर पाहिले आपण तर याच्यामध्ये लॉंग आणि अनसॅच्युरेटेड अशी कार्बनची काय प्रेझेंट असते? लॉंगेस्ट चेन प्रेझेंट असते. Hydrogenation transforms them into saturated chains and thereby vanaspati ghee is formed. हां, ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे व्हेजिटेबल ऑइल्स आहेत ना तर त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन आपण हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन रिॲक्शनच्या साहाय्यानं कशामध्ये केलं आहे? वनस्पती घीमध्ये केलं आहे. अँड दॅट्स वाय जे व्हेजिटेबल ऑइल असतात हे आपले रिॲक्टंट आहेत. त्यांची कोणती रिॲक्शन केली आपण? हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन ॲड केला इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम. आणि सो अनसॅच्युरेटेड लॉंगेस्ट कार्बन चेनचं रूपांतर कशामध्ये झालं? सॅच्युरेटेडमध्ये झालं. अँड दॅट्स वाय व्हेजिटेबल ऑइलपासून कोणाचं फॉर्मेशन झालं? वनस्पती घीचं फॉर्मेशन झालं. आणि दॅट्स वाय जर आपल्याला शॉर्टमध्ये रिॲक्शन लिहायची असेल है की नाही तर रिॲक्शनमध्ये कोण घेणार आपण? वनस्पती घी घेणार, बरोबर. आणि त्यानंतर रिॲक्टंट कोण असेल? निकेल किंवा प्लॅटिनम. ॲडिशन रिॲक्शनमध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे? हायड्रोजन ॲड करायचं आहे. त्यामुळे हायड्रोजिनेशन रिॲक्शन आहे. सॉरी, व्हेजिटेबल ऑइल पाहिजे होतं इथं. तर व्हेजिटेबल ऑइल जे आहे तो कसा आहे? अनसॅच्युरेटेड आहे ना. तर अनसॅच्युरेटेड जे व्हेजिटेबल ऑइल आहे तर त्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं? वनस्पती घीमध्ये केलं, जो की कशा फॉर्मचा आहे? सॅच्युरेटेड फॉर्मचा आहे. आणि कलर टेस्ट जर पाहिला आपण तर व्हेजिटेबल ऑइल हा कलर चेंज करणार, बरोबर, ब्रोमीन आणि आयोडीनचा किंवा ओके दोघांपैकी कोणाचं आहे. आणि मात्र वनस्पती घी जे आहे ते करणार नाही. Unsaturated fats containing double bonds are healthy while saturated fats are harmful to health. आता जे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, तर ते कसे असतात? हेल्थी असतात. मात्र जे सॅच्युरेटेड असतात फॅट्स ते हेल्थसाठी कसे आहे? हार्मफुल आहे. मग आता आपण समावेश कसा करायचा आहारामध्ये? जास्त वनस्पती घीचा करायचा का व्हेजिटेबल ऑइलचा करायचा? डेफिनेटली कशाच करणार आपण? व्हेजिटेबल ऑइलचा. फायनली पाहू आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन. As the single bonds CH and CC are very strong, the saturated hydrocarbons are not reactive, and therefore they remain inert in presence of most रिएजंट्स. आता गिव रिझनमध्ये जर तुम्हाला विचारलं की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहे हे मोस्ट रिएजंट्ससोबत रिॲक्ट का होत नाही? इनर्ट म्हणजे ते निष्क्रिय का असतात है ना. तर त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो कार्बन हायड्रोजनचा सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बनचा सिंगल बॉन्ड. आता हे सिंगल बॉन्ड जे आहे त्या दिवशी पण आपण डिस्कस केली होती की ट्रिपल बॉन्डपेक्षा डबल आणि डबल बॉन्डपेक्षा सिंगल बॉन्ड का असतो? स्ट्रॉंग असतो. आता हे जे सिंगल बॉन्ड्स आहेत ही आयडेंटिटी कोणाची आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची आहे. आणि या रिझनमुळं बॉन्ड जितका बॉन्ड स्ट्रॉंग तितका तो सबस्टन्स लेस रिॲक्टिव्ह, कमी रिॲक्टिव्ह असतो. दॅट्स वाय याच रिझनमुळं मोस्ट रिएजंटसोबत सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे काय असतात? इनर्ट असतात, निष्क्रिय असतात, रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. However, saturated hydrocarbons in presence of sunlight react rapidly with chlorine. मात्र सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक वैशिष्ट्य आहे की जर सनलाईट प्रेझेंट असेल म्हणजे सनलाईट या ठिकाणी कोणत्या प्रकारची भूमिका करायला? कॅटलिस्टची भूमिका करायला. त्यामध्ये ही रिॲक्शन जी आहे क्लोरीनसोबत कशी होते? रॅपिडली होते. म्हणजे हायड्रोकार्बन क्लोरीनसोबत सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये बॅक टू बॅक रिॲक्ट होत असतात. In this reaction, chlorine atoms replace one by one all the hydrogen atoms in the saturated hydrocarbons. आणि क्लोरीन जो आहे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये एक एक हायड्रोजनला रिप्लेस करत जाईल. आता योगायोगानं काय होतं की हायड्रोजन आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी सेम आहे, बरोबर. दोन्हीची व्हॅलेन्सी किती आहे? 1. दॅट्स वाय सायमल्टेनियसली सर्व हायड्रोजन ॲटम्स हे 1 by 1 काय होतील? कार्बनकडून रिप्लेस केल्या जातील. The reaction in which the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom or group of atoms
is called substitution reaction. आता खेळामध्ये नाही का एखादा राखीव खेळाडू असतो, त्याच्या बदल्यात आपण दुसरा काय करतो, सबस्टिट्यूट करतो. तर तसं इथं काय व्हायला, क्लोरीन हायड्रोजनला सायमल्टेनियसली काय करायला, सबस्टिट्यूट करायला. दॅट्स वाय अशा प्रकारची रिॲक्शन की ज्यामध्ये क्लोरीन ॲटम हा काय करायला, कोणाची जागा घ्यायला, सॉरी क्लोरीन तर एक एक्झाम्पल झालं. एक अशी रिॲक्शन की ज्यामध्ये एका टाईपचा ॲटम किंवा ग्रुप हा रिॲक्टंटमधल्या दुसऱ्या टाईपच्या ॲटम किंवा ग्रुपची जर जागा घेत असेल है ना, तो प्लेस ऑक्युपाय करत असेल, सबस्टिट्यूट करत असेल, तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Chlorination of methane is a substitution reaction which gives 4 products. आणि मिथेनचे जे क्लोरिनेशन आहे, ओके, तर ते सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये जर पाहिलं आपण, तर सुरुवातीला मिथेन क्लोरीनसोबत रिॲक्ट झाला, काय तयार झाला, मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन म्हणून त्याला आपण, बाय प्रोडक्ट हायड्रोक्लोरिक ॲसिड. पुन्हा मिथिल क्लोराईड जो आहे तो क्लोरीनसोबत पुन्हा सनलाईटमध्ये रिॲक्ट झाला, तयार झाला मिथिलीन क्लोराईड. ओके, प्लस HCl. त्यानंतर मिथिलीन क्लोराईडची पुन्हा रिॲक्शन क्लोरीनसोबत झाली तर तयार होतो CHCl3, ट्रायक्लोरोमिथेन म्हणून त्याला आपण, है ना, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, क्लोरोफॉर्म. प्लस HCl, CHCl3 सोबत पुन्हा क्लोरीन रिॲक्ट होईल, तयार होईल CCl4, कार्बन टेट्राक्लोराईड, आणि प्लस HCl. Still larger number of products are formed in chlorination reaction of higher homologues of alkanes. आता यामध्ये हायर होमोलॉग ऑफ अल्केन्सची जर आपण क्लोरिनेशन रिॲक्शन केली तर जे नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहे ते काय होत जातील, या ठिकाणी लार्जर म्हणजे जास्त होत जातील. यूज युअर ब्रेन पॉवर. In the chlorination substitution reaction of propane, 2 isomeric products containing 1 chlorine atom are obtained. Draw their structural formula and give their IUPAC name. आता वरती आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणाची पाहिली, मिथेनची. आता आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणाची पाहिजे आहे, प्रोपेनची पाहिजे आहे. आणि हे पाहत असताना 2 आयसोमेरिक प्रोडक्ट्स तयार करायचे आहेत की ज्यामध्ये एक क्लोरीन ॲटम्स या ठिकाणी आपल्याला असणारे असे 2 आयसोमेरिक प्रोडक्ट्स आपल्याला ऑप्टेन करायचे आहे. आणि त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि IUPAC नेम लिहायचे आहेत. ठीक आहे, आपण ट्राय करू. आता प्रोपेन जो आहे तर त्याचं जनरल फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, C3H8 है ना. तर आपण त्याला लॉंगेस्ट चेन स्वरूपात लिहू, CH3 CH2 CH3. याचं काय करायचं आपल्याला, क्लोरिनेशन. क्लोरिनेशन हे कोणाच्या प्रेझेन्समध्ये होईल, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होईल. आता हे क्लोरिनेशन 2 टाईपनं होईल कारण आपल्याला 2 आयसोमेरिक प्रोडक्ट्स तयार करायचे, बरोबर आहे का. पहिल्यांदा आपण काय करू, प्रायमरी हायड्रोजन जो आहे ना टर्मिनल पोझिशनचा, त्याला रिप्लेस करू. त्याला जर रिप्लेस केला आपण तर काय होईल, CH3 CH2 CH2 Cl, बरोबर. आणि नंतर आपण काय करू, जो सेकंड नंबरचा कार्बन ॲटम आहे त्याला आपण काय करू, इथं रिप्लेस करू, बरोबर. मग काय होईल, CH3 CH, एक हायड्रोजन ड्रॉप झालं ना इथं काय होईल, Cl CH3. आता पहिला जो प्रोडक्ट आहे हा कोणत्या टाईपचा आहे, प्रायमरी, आणि दुसरा कसा आहे, सेकंडरी, बरोबर. आता IUPAC नेम झाले ना, 2 आयसोमेरिक प्रोडक्ट्स तयार झाले आपल्याला, बरोबर. स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण लिहिला. आता राहिलं फक्त त्यांचे IUPAC नेम. आता जिकडून आता या रिॲक्शनमध्ये आपण अगोदर प्रोडक्ट्स घेऊ. आता बाय प्रोडक्ट्स काय माहिती आहे का, की 2 क्लोरीनपैकी 1 क्लोरीन वापरला तर 1 क्लोरीन इथं शिल्लक आहे आणि इथला 1 हायड्रोजन शिल्लक आहे. तर हे कॉम्बिनेशनमधून काय तयार करतील, HClचं फॉर्मेशन करतील. म्हणजे हे जे आहे ना, क्लोरिनेशन रिॲक्शनचा बाय प्रोडक्ट हा फिक्स आहे, तो कोणता आहे, HCl. आता झालं मेंटल. आता पहिलं जे प्रायमरी प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये आपल्याला नंबरिंग करताना नियरेस्ट है ना, नंबरिंग करून जिकडून हॅलो ग्रुप जवळ आहे तिकडून नंबरिंग करायची. सो 1 2 आणि 3. सो प्रायमरी प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय असेल, 1 क्लोरो प्रोपेन. आणि
जो सेकंडरी प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये आपण कुठून नंबरिंग करा तर किती नंबर येणार त्याला 3 सॉरी 2च नंबर येणार. आणि सो याचं जे IUPAC नेम असेल ते असेल 2-chloro-propane. अशा पद्धतीचे 2 आयसोमेरिक प्रोडक्ट्स या ठिकाणी तयार होतील. तर जे कॉमन रिॲक्शनचे 4 टाईप्स आहेत तर ते आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. त्यामध्ये कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, त्यानंतर डिस्प्लेसमेंट आणि फायनली डबल डिस्प्लेसमेंट. ओके. आणि त्या व्यतिरिक्त आपण एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक पण लर्न केलं आहे. In which of these four types the addition and substitution reaction of carbon compounds can be included? तर निश्चितच जी ॲडिशन रिॲक्शन आहे त्याला मी प्रिफर कुठे केलं कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये. कारण इथं काय झालं हायड्रोजन कंपल्सरी ॲड व्हायला आणि सिंगल प्रोडक्टचं काय व्हायलं फॉर्मेशन व्हायलं. दॅट्स वाय एव्हरी ॲडिशन रिॲक्शन इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन बट नॉट एव्हरी कॉम्बिनेशन रिॲक्शन इज नॉट अ ॲडिशन रिॲक्शन. आणि त्यानंतर जे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे तर याला मी कशामध्ये करेल डबल डिस्प्लेसमेंट का सिंगल डिस्प्लेसमेंट. तर याच्यामध्ये डबल डिस्प्लेसमेंट करावं लागेल कारण एक क्लोरीन दिला तर एक हायड्रोजन घेतला. बरोबर आहे का. त्यामुळं सबस्टिट्यूशन रिॲक्शनला मी सिंगल डिस्प्लेसमेंटमध्ये न करता त्याला डबल डिस्प्लेसमेंटमध्ये या ठिकाणी कन्क्लूड करेल. आणि त्याच्यात पण एक वाक्य तयार करेल की एव्हरी सबस्टिट्यूशन रिॲक्शन इज अ double displacement reaction but every double displacement reaction is not a substitution reaction. Next, what are the additional details and difference in the addition and substitution reaction? आता आपण काय करू एक थोडं डिस्कस करू की फरक स्पष्ट करा जर आला तुम्हाला आहे की नाही. तर पहिली रिॲक्शन काय आहे तुमची ॲडिशन रिॲक्शन. बरोबर आहे का. याच्यामध्ये आणि इथे वाटल्यास मी काय करतो सबस्टिट्यूशन लिहितो. आता पहिला जर आपण विचार केला तर याच्यामध्ये ॲडिशनमध्ये काय व्हायलं की 2 or मोर्स हे का नाही 2 or more रिॲक्टंट्स हे एकत्र येतील आणि कशाचं फॉर्मेशन करतील सिंगल प्रोडक्टचं फॉर्मेशन करतील. हे कशाचं वैशिष्ट्य आहे ॲडिशन रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे. आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये ॲटमचं काय व्हायलं रिप्लेसमेंट व्हायलं. ओके. सो सबस्टिट्यूशनमध्ये आपण जे शब्द महत्त्वाचा वापरू तर तो कोणता वापरू रिप्लेसमेंट ऑफ ॲटम्स जे आहे सबस्टिट्यूशन जर म्हणलं आपण आहे की नाही किंवा याची तुलना जी आहे तर ते आपल्याला कोणते रिॲक्शन करायचे आपण डिस्कस केले. हां सेकंड पॉईंट आपण तो टाकू शकतो की ॲडिशन रिॲक्शन ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे ही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. बरोबर आहे का. हे पॉईंट इथं आपण ॲड करू शकतो. आणि जेव्हा की सबस्टिट्यूशनमध्ये ती रिॲक्शन आपण काय रिप्रेझेंट करणार डबल डिस्प्लेसमेंट. त्यानंतर तिसरा जो फरक आपल्याला सांगता येईल तर तो आहे की ॲडिशन जे मॉलिक्यूल तयार होईल तो कसा टाईपचा असेल बरं लार्ज मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होईल. बरोबर आहे का. कारण हायड्रोजन जरी ॲड होत असेल तर मॉलिक्यूलचं काय वाढेल या ठिकाणी लेंथ वाढेल ना. सो लार्ज मॉलिक्यूलचं फॉर्मेशन ही कोणाचे ॲडिशन असेल ॲडिशन रिॲक्शनचे असेल. आणि ॲक्च्युअल याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर ग्रुप जे आहे हे एकमेकांना सोडून चालले लिव्ह व्हायले ना. ग्रुप लिव्ह व्हायले म्हणजे एक घटक दुसरीकडे जातो त्याला आपण सबस्टेट म्हणतो. काय म्हणतो सबस्टेटचं फॉर्मेशन होतं किंवा या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल असतात. इलेक्ट्रोफाईल म्हणायचं पहा एक सबस्टन्स जर दुसऱ्याकडे चालला ना पुढं तुम्हाला फ्युचरमध्ये आहे पहा अभ्यासाला जे घटक एकमेकाला डबल डिस्प्लेस करायला सबस्टिट्यूट करायला ते कोण असतात ॲक्च्युअल इलेक्ट्रोफाईल किंवा सबस्टेट असतात. चौथा जो फरक पाहिला आपण तर ॲडिशन रिॲक्शनमध्ये सिंगल प्रोडक्ट असल्यामुळे इथं बाय प्रोडक्ट जे आहे बाय प्रोडक्ट तयार होतं का नाही. सो बाय प्रोडक्ट नॉट फॉर्म. परंतु सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे तर याचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये बाय प्रोडक्ट जे आहे त्याचं काय होतं फॉर्मेशन होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक इलेमेंट हायड्रोजनसारखा ॲड व्हायला या ठिकाणी. बरोबर आहे का. मग मोलर मास इन्क्रीज व्हायलं का डिक्रीज व्हायलं इन्क्रीज होणार ना. कारण एक घटक काय व्हायला लार्ज मॉलिक्यूल तयार व्हायला म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल जो सिंगल प्रोडक्ट आहे तर त्याचं मोलार मास जो आहे
हे काय व्हायला या ठिकाणी इन्क्रीज व्हायला. आता इथे जो मुख्य रिॲक्टंट असेल, मुख्य रिॲक्टंटबद्दल बोलू. मुख्य रिॲक्टंटचा जो मोलार मास आहे त्याच्यात 2 पॉसिबिलिटीज आहेत. आता आपण काय केलं होतं, क्लोरीन ॲड केला होता हायड्रोजन काढून, म्हणजे मोलार मास काय झाला इन्क्रीज. परंतु ऑलरेडी क्लोरीन होता आणि त्याच्या जागी आपण हायड्रोजन टाकला तर मोलार मास काय व्हायला डिक्रीज. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय चान्सेस आहे की मोलार मास हे आयदर काय होईल इन्क्रीज होईल किंवा ते काय होऊ शकतं डिक्रीज पण होऊ शकतं. तर अशा पद्धतीचं हे फरक स्पष्ट करायचा राहिला तुम्हाला तर हे. आणि याच्यामध्ये अजून एक करता येईल तुम्हाला, रिॲक्शन लिहिता येईल. ॲडिशनची एक रिॲक्शन लिहायची आणि सबस्टिट्यूशनची एक रिॲक्शन लिहायची. ओव्हरऑल फुल पॅकेजमध्ये याचा आपण स्टडी करू शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स इथेनॉल अँड इथॅनिक ॲसिड या संदर्भात डिटेल्समध्ये बोलू.